हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 10वीची परीक्षा नुकतीच संपली आणि आता 10वीच्या निकालाबद्दल उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली. 10वीचा निकाल लागताच 11वीच्या प्रवेशांची धावपळ ही सुरू होणार आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की मागील वर्षीपासून 11वीचे जे प्रवेश आहेत तर ते 11वीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत. सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने 11वीच्या प्रवेशाला आता या वर्षीच्या एक प्रकारे आपण सुरुवातच केली आहे असं म्हणू. या प्रक्रियेसंदर्भातलं पहिलं जे पत्र आहे तर ते पत्र त्यांनी पब्लिश केलेलं आहे आणि ही प्रक्रिया कोणत्या पद्धतीने चालणार या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे. तेव्हा ती संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. तर हे जे पत्र आहे हे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन सेकंडरी अँड हायर सेकंडरी महाराष्ट्र स्टेट यांच्याकडून काढण्यात आलेलं परिपत्रक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व यांच्याकरता हे पत्र काढलेलं आहे. परंतु हे पत्र विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये ती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे? माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या ईज ऑफ लिव्हिंग या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार सन 2025-26 पासून राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. सन 2026-27 मधील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया कार्यवाही सुरू करण्यात येत असून त्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे व योग्य पूर्वतयारी करता यावी यासाठी पुढील बाबी संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. सन 2026-27 मध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील राज्य मंडळ संलग्न इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करावा. अन्य मंडळाशी संलग्न विद्यालयात प्रवेशासाठी संबंधित विद्यालयांशी संपर्क साधावा. तथापि अन्य मंडळाच्या शाळांमधून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळ संलग्न इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना या प्रणालीद्वारे अर्ज करता येईल. शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार व निकषांनुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने शाळांना प्रवेश करता येणार नाही. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच सर्व शाळांना प्रवेश करावे लागतील अशा प्रकारची सूचना हे शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी केलेली आहे. सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास दिलेल्या संकेतस्थळ किंवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून प्रवेशाबाबत पुढील कार्यवाही करावयाची आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राज्यातील इयत्ता 11वी वर्ग असलेली विद्यालये शोधणे, त्यामध्ये उपलब्ध शाखा, माध्यम, प्रवेश क्षमता, रिक्त जागा तपासणे, त्याचप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज करणे इत्यादी सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी कशी असेल त्याचा एक तक्ता या पत्रामध्ये परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. तर केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश म्हणजेच कॅप ज्याला म्हटलं जातं, तर अल्पसंख्याक विद्यालय जर असतील तर त्यामध्ये कॅपद्वारे 35%, त्यानंतर संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याकांकरता 10%, व्यवस्थापन कोटा 5%,
व अल्पसंख्याक कोटा मायनॉरिटी कोटा 50%. बिगर अल्पसंख्याक जी विद्यालय आहेत तर त्यांच्याकरता केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश म्हणजे कॅपद्वारे 85%, संस्था अंतर्गत कोटा इन हाऊस कोटा 10%, व्यवस्थापन कोटा 5%, अल्पसंख्याक कोटा यांना लागू नाही. त्यानंतर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांची विद्यालय केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश कॅपद्वारे 50%, संस्थांतर्गत कोटा इन हाऊस कोटा 50%, व्यवस्थापन कोटा यांना लागू नाही आणि अल्पसंख्याक कोटा मायनॉरिटी कोटा सुद्धा यांना लागू नाही. इन हाऊस कोटा म्हणजे काय तर उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या संस्थेची माध्यमिक शाळा परिसरात अथवा संबंधित जिल्ह्यात असेल तर अशा शाळेमधील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा इन हाऊस कोटा लागू असेल. दुसरा अल्पसंख्याक कोटा म्हणजे काय तर फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील मायनॉरिटी विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येईल. व्यवस्थापन कोटा हा त्या संस्था स्तरावरील प्रवेशासाठी असेल. कोणत्याही कोटा अंतर्गत जागावर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व अनुषंगिक कारवाई वेळापत्रकानुसार सुरू राहील. तर त्याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे आणि त्या वेळापत्रकानुसार या कोटा ऍडमिशन्स कराव्या लागतील. कोटा अंतर्गत रिक्त जागा कॅपसाठी प्रत्यार्पित करण्याचा निर्णय शाळा स्तरावरून घ्यायचा आहे. प्रत्यार्पित केलेला कोटा जागा केंद्रीय प्रवेशासाठी पुढील फेरीमध्ये समाविष्ट होतील. विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग कोणकोणते मार्ग आहेत? इयत्ता 11वी मध्ये प्रवेशाचे 2 मार्ग. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्याचे 2 मार्ग असतील. एक असेल कॅप सीट्स केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे अलॉटमेंट मिळून, किंवा दुसरं म्हणजे कोटा सीट्स कोटा अंतर्गत जागांवर संबंधित विद्यालयाशी संपर्क साधून. कोणत्याही मार्गाने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग 1 व भाग 2 भरणे आवश्यक आहे. म्हणजे कोट्यातून जरी तुम्हाला ऍडमिशन करायची असली तरी ऑनलाईन अर्ज भाग 1 आणि भाग 2 हा तुम्हाला भरावा लागेल. विद्यालयामध्ये फेरीमध्ये झालेले सर्व प्रवेश त्यावेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंदविले जातील. एका विद्यार्थ्यास कॅप सीट्स तसेच कोटा सीट्स दोन्हीसाठी अर्ज करता येईल. म्हणजे कॅप सीट करताही अर्ज करता येईल, कोटा सीट करताही अर्ज करता येईल. कॅप सीट्स अंतर्गत जागावरील प्रवेशाकरता फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा अर्ज भाग 2 मध्ये विद्यालय निवडता येतील. किमान 1 व कमाल 10 विद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. म्हणजे 10 पर्यंत विद्यालयांचे पसंतीक्रम हे विद्यार्थ्याला देता येतील. मेरिट लिस्ट बाय सिस्टीम तर ते सिस्टीम नुसार मेरिट लिस्ट तयार होईल. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार कॅप फेरी प्रवेशासाठी विद्यालय निवडून अलॉटमेंट देण्यात येईल व मिळालेल्या अलॉटेड विद्यालयात जाऊन विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करतील. कोटा सीट्स अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयांचे पसंतीक्रम कोटा चॉईसेस देता येते. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित विद्यालयांना ऑनलाईन दिसेल. सदर यादीनुसार विद्यालयाचे कोटानिहाय गुणवत्ता व निवड यादी तयार करतील व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कळवतील. कोटा प्रवेशासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी संबंधित विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाचे टप्पे ऑनलाईन पद्धतीने कसे तुमचे ऍडमिशन होणार तर पहिला आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन. विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे. तर सर्वप्रथम विद्यार्थ्याला पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऍप्लिकेशन फॉर्म 1 विद्यार्थ्याने आपला प्रवेश अर्ज भाग 1 ऑनलाईन भरणे व प्रमाणित व्हेरीफाय करून घेणे. तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करत असताना प्रवेश अर्ज भाग 1 जो आहे तो प्रमाणित करावा लागेल. तिसरं ऑप्शन फॉर्म 2 प्रवेशासाठी विद्यालय निवडून ऑनलाईन अर्ज भाग 2 पसंतीक्रम भरणे व प्रवेश फेरीत सहभागी होणे. प्रवेशासाठी विविध प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. त्यांचे वेळापत्रक त्यावेळी जाहीर करण्यात येईल. तर अशा प्रकारे जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन विद्यार्थी करायला लागतो तेव्हा प्रवेश अर्ज भाग 1 आणि प्रवेश अर्ज भाग 2 ज्यामध्ये पसंतीक्रम आहेत कॉलेजेसचे ते भरणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ते जर भरले नसतील तर विद्यार्थ्याला कॉलेज मिळणार नाही. त्यानंतर चौथं अलॉटेड फेरीमध्ये प्रवेशासाठी मिळालेले विद्यालय तपासणे व त्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. नंबर 5 नॉट अलॉटेड प्रवेशासाठी विद्यालय मिळाले असल्यास पुढील फेरीसाठी अर्ज भाग 2 ऑप्शन भरावे. समजा आपण पसंतीक्रम दिलेले आहेत पण आपल्याला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर अशा प्रसंगी पुन्हा पुढच्या फेरीमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल.
एटीकेटी राज्य मंडळाच्या एटीकेटी सुविधा प्राप्त विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा निकालानंतर नोंदणी व प्रवेशाची संधी मिळेल. जे विद्यार्थी एटीकेटी मध्ये आहेत तर जुलैची जी परीक्षा होईल, म्हणजे ही परीक्षा झालेली आहे, ही फेब्रुवारीची परीक्षा झालेली आहे, त्यानंतर जुलैची जी पुरवणी परीक्षा होईल त्या पुरवणी परीक्षेचा निकाल आल्यानंतरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना आपली नोंदणी करता येईल व त्यांना प्रवेशाची संधी मिळेल. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी लागू असलेले आरक्षण. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी संविधानिक तसेच समांतर आरक्षण लागू असेल. संविधानिक आरक्षणाअंतर्गत जागा पहिल्या 3 नियमित फेऱ्यांपर्यंत त्या प्रवर्गातून भरण्यात येतील. त्यानंतर होणाऱ्या विशेष फेऱ्यात राखीव प्रवर्गाचे उमेदवार न मिळाल्यास रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील. संविधानिक किंवा सामाजिक आरक्षणाअंतर्गत राखीव जागा बिगर अल्पसंख्याक शाळा, म्हणजे अल्पसंख्याक शाळा करता लागू नाही, इतर ज्या शाळा आहेत बिगर अल्पसंख्याक शाळा त्यांच्याकरता हे आरक्षण लागू आहे. वैधानिक आरक्षण प्रवर्ग पहिला आहे अनुसूचित जाती एससी 13% राखीव जागा, अनुसूचित जमाती 60%, व्हिजे ए 3%, भज ब मीन्स NTB 2.5%, भज क NTC 3.5%, भज ड 2%, विभाप्र SBC 2%, विमाप्र इमाव ओबीसी 19%, सावशई मागासवर्ग म्हणजेच त्याला ACBC आपण म्हणतो, सामाजिक मागासवर्ग 10%, आर्थिक दुर्बल घटक EWS 10% आणि खुला जनरल 28%, अशा प्रकारचं आरक्षण आहे. समांतर आरक्षण किंवा विशेष आरक्षण. तर विशेष आरक्षण मध्ये महिलांना 30%, दिव्यांग किंवा अपंग 4%, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त 2%, राज्याबाहेरून बदलीने आलेल्या नोकरदार कर्मचाऱ्यांचे पाल्य, आजी माजी सैनिकांच्या पत्नी किंवा पाल्य स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते सहभागी खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू 5% आरक्षण, अनाथ खुल्या प्रवर्गातून 1%, अनारक्षित प्युअर 58%. अशा प्रकारचं हे समांतर आरक्षण असेल. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवायची आहेत. तर कोणाकरता कोणत्या प्रकारचं आरक्षणाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते आपण बघूया. कोणत्याही आरक्षणाचा लाभ न घेणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता 10वीची किंवा समकक्ष अशा प्रकारची गुणपत्रिका, ज्याला आपण मार्क स्टेटमेंट असं म्हणतो, मार्कशीट असं म्हणतो, आणि लास्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, तर 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर लास्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच TC ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, या गोष्टी आवश्यक आहेत. आणि इतर आरक्षण जे आहेत, SC ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. विजय NTU OBC SBC ACBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट गरजेचं आहे. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्यानंतर समांतर किंवा विशेष आरक्षणाचा लाभ हवा असल्यास दिव्यांग जे आरक्षण आहे त्याकरता UDID कार्ड किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऑफ सिव्हिल सर्जन गरजेचं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारे जे आहेत त्यांना कलेक्टर सर्टिफिकेटची गरज आहे. वार्ड्स ऑफ ट्रान्सफर्ड एम्प्लॉईज, राज्याबाहेरून बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य, त्यांच्याकरता पेरेंट्स ट्रान्सफर ऑर्डर अँड जॉईनिंग रिपोर्ट. वार्ड्स ऑफ डिफेन्स सर्व्हिसमेन अँड एक्स सर्व्हिसमेन, आजी माजी सैनिकांच्या पत्नी किंवा पाल्य, सर्व्हिस सर्टिफिकेट और डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट. नॉमिनीज ऑफ फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, कलेक्टर सर्टिफिकेट. स्टुडंट स्पोर्ट्स पर्सन, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू, सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर. ऑर्फन अप्लिकेशन, अनाथ बालके, सर्टिफिकेट बाय वुमेन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट. तर अशा प्रकारची विविध सर्टिफिकेट्स त्या आरक्षणाशी संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते सर्वांनी तयार करून ठेवायचे आहे. सामाजिक किंवा वैधानिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे. समांतर किंवा विशेष आरक्षणाचा लाभ हवा असल्यास तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
आरक्षणाबाबत प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा विद्यार्थ्याचा अर्ज खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरला जातो. अर्थात कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा नसल्यास आरक्षणाबाबत प्रमाणपत्र आवश्यक असणार नाही. इयत्ता 11वी प्रवेशासाठी वरील प्रमाणे आपणास लागू होणारी प्रमाणपत्रे किंवा दाखले विद्यार्थ्यांनी वेळेत मिळवून ठेवणे हिताचे आहे. विद्यार्थ्यांसह सर्व संबंधितांनी प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात येत असलेल्या माहिती पुस्तिकेचे व्यवस्थित अध्ययन करावे. तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान पोर्टलवरून देण्यात येणाऱ्या सूचना ह्या अद्ययावत समजाव्यात. विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी अशा विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत विनंती संबंधित महसूल यंत्रणेस करणे. माध्यमिक शाळांनी आपल्या विद्यालयातील इयत्ता 9वी व 10वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतानाच अशी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया 2026-27 साठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. प्रवेश प्रक्रियेचे फेरीनिहाय वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था कार्यान्वित करावी. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेचे टप्पे व अन्य आवश्यक बाबींना प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही करावी. सुरुवातीस उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी पूर्ण करायची असून त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करता येईल. तत्पूर्वी जनजागृती कामकाज होणे आवश्यक आहे. तर हे जे परिपत्र काढलेलं आहे हे जनजागृती करता काढलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कारण डॉक्युमेंट्स वेळेवर तयार होत नाहीत आणि मुलं मग अडचणीत येतात. त्यांचे कास्ट सर्टिफिकेट्स तयार नसतात, डोमिसियल सर्टिफिकेट तयार नसतात आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की गुणपत्रिका, त्यानंतर त्यांची TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ज्या प्रवर्गामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट, किंवा इतर समांतर आरक्षण जे आहे तर दिव्यांग आहे किंवा इतर आहेत तर त्या संदर्भात लागणारे जे सर्टिफिकेट्स आहेत संबंधित अथॉरिटीचे तर ते आताच मिळून ठेवा, कारण की लगेच 1 महिन्यात आपला निकाल येणार आहे आणि या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपापली कागदपत्र लवकरात लवकर तयार करून घ्यावी, जेणेकरून 11वीच्या ऍडमिशन मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. धन्यवाद.